तर नमस्कार, सगळे बरे आहेत का? असं म्हणून सगळी मी सांगते, सगळी तर बरीच आहे ती, पण मला वाटते तुम्ही काय बरं नाही, काही तुम्हालाच बरं नाही दिसते, त्यामुळं असं बरंगळायला लागलो. कसा विषय आहे? बरंगळायला लागलो तुम्ही, कारण म्हणताय भाऊनी म्हणजे साधव भाऊचा विषय आहे. म्हणजे रुपाताई म्हणल्या म्हण की तू माझं नवऱ्याचं कान भरलं, म्हणून तुम्ही काय म्हणताय की माझं काय कान भरायची गरज नाही, मी काय कुणाचं कान भरत पण नाही आणि मला तसली सवय पण नाही. असं कसं काय होऊ शकते? सवय नाही म्हणल्यावर माझं कान कोणी भरलं तर त्याविषयी? ती तर तुमची मूळची सवय आहे, मूळची. मला तर वाटते तुमच्या 5वीला ती कान भरायची सवय पुजली असणार आहे, त्यामुळेच तुम्हाला कान भरायची सवय आहे. हमखास तुम्ही भाऊचं कान भरलेत आणि त्या दोघात सुद्धा भांडणं लावली. ती विषय क्लिअर कट आहे. आणि कसं आहे, मस्त पहिल्यापासून ताईनं व्हिडिओ पहिला सुरुवात केली, ठीक आहे, मला माहिती आहे रुपाताईने सुरुवात केली. गेल्या वेळेस मी पण रुपाताईला बोलत होते काय बाय काय बाय. पण कसं आहे, तुम्ही जी बोलताय ना आत्ता सध्या की तुला सोसत नाही तर कशाला बोलते, पण आणि जाऊ दे म्हणून सोडून दिलं, परत तू मोठी आहे त्यामुळं सोडून दिलं. सोडून दिलेला विषय मला कुठं दिसतच नाही. तुम्ही आत्तापर्यंत जेव्हा मी पण ताईच्या विरोधात होती ना, तेव्हा पण आणि आत्ता पण तुम्ही सोडून दिलेला विषय मला कुठं दिसतच नाही. मेन गोष्ट पहिली ती आहे की तुम्ही म्हणताय जाऊ दे मोठे आहे म्हणून सोडून दिलं, जाऊ दे मोठे विषय तुम्ही सोडून दिलेला नाहीच. तुम्ही काय विषय केला आहे आताच नाही, पहिल्यापासूनच तुम्ही काय काय म्हणत आलेला होता त्यांना व्हिडिओतनं. आणि काय म्हणता, मी इज्जतीनं गप बसली होती म्हण तुम्ही, आणि गप बसला होता. आतापर्यंत जेवढं व्हिडिओ बघितलं ना तुम्ही आमचं, त्यात एखादा व्हिडिओ सांगावं की नेहाताई गप बसली होत्या, नेहाताई गप बसल्या होत्या. कारण म्हणते ते ना त्या एवढ्या ठेकाणं की अगं मी इज्जतीनं गप बसली होती एवढ्या वेळ, आणि परत म्हणते त्या बोलण्यापर्यंत जाऊ दे. का बोलण्यापर्यंत जाऊ दे? बोलण्यापर्यंत जर तुमची मजल जात असेल तर मारण्यापर्यंत का गेली नाही? तुमची हिंमतच झाली नाही मारायची. हो म्हणता मर्यादा ओलांडू नको. मग मर्यादा कुणी ओलांडली? काय बाय बोलून बोलून परत मला पण फूस लावून लावून कुणी ओलांडली मर्यादा? नेहा ताईनी. आणि काय तर म्हणे माझ्या नादी लागू नको, माझ्या नादी लागू नको म्हण. नादी तर कोणच कोणाच्या लागलं नाही, सगळी त्यांच्या त्यांच्या डोक्यानं चालते ती, सगळी त्यांच्या त्यांच्या डोक्यानं. कसा विषय असतंय, तुम्ही म्हणता माझ्या नादी लागू नको, आणि तुला काय वाटलं की तू भैड्याला तुझ्या साईडनं करून घेतलं, योगीला तुझ्या साईडनं करून घेतलं, म्हणजे मी एकटी पडल, मी एकटी खंबीर आहे. तुम्हाला वाटतंय ना, म्हणूनच बोलताय तुम्ही की तुम्ही एकटं पडलेला आणि एकटंच राहा, कारण तुम्हाला तसंच बरं आहे. तुम्ही लय डेंजर कारस्थानं केले ती, मला तर वाटते तुम्ही एकटंच राहा. कारण तुम्ही एवढं डेंजर मला काय काय म्हणजे सांगत होता, बोलत होता, मला ते आत्ता एवढं खटकते का नाही सारखं, मिनटाला सेकंदाला तुम्ही सांगितलेलंच डोक्यात बरं होते माझ्या की बाबा असं कसं काय नाही ताई असू शकते. ते अजून पण वाटत नाही, विश्वासच बसत नाही मला की तुम्ही असं मला भरवू शकता. आणि रुपाताईजी म्हणले ना की तुमची गुरमी उतरली नाही अजून, तिथे चोप द्यावं लागते, हाणावं लागते, ती मला पण वाटाले, ह्यांना पण वाटाले की जरा मार कमीच पडलाय काय की, त्यामुळं तुमचं काय असं म्हणजे म्हणणं हटणं की जाऊ द्या विषय सोडून द्या, की आपलं कुटुंब विस्कळीत व्हायला लागलं, एकत्रित यावं परत, असं तुमचं मला काय ध्येय दिसेना. की आता मारण्यापर्यंत जर आपलं विषय गेला असेल एकमेकांना, तर आपण जाऊ द्या, आता तरी सुधरावं, आता तरी सगळं सोडून एकत्र यावं. आता मारले तुम्ही, ह्यांना मारलं, परत ताईंनी तुम्हाला मारलं, जाऊ द्या की विषय हिथंच सोडून द्यायचा होता.
पण नाही, तुम्हाला ताणायचं आणि पुढं न्यायचं आहे. आणि म्हणताव ना की तुम्ही लाडाची मिळून यावं भावाची, तर लाडाची बिडाची काय नाही. ही पण तुम्ही त्यांचं कानभरणी केलेलं दिसतंय सरळ सरळ, की एखादा नवरा बायकोच्या विरोधात कसा जाऊ शकते, कसा काय जाऊ शकते, तर त्याला तुम्हीच कारणीभूत आहात. आता मी एवढी डेंजर ताईंच्या विरोधात गेलती, परत ह्यांच्यासुद्धा विरोधात जाऊन आमच्या दोघात हेलगडी लागत होती. म्हणल्यावर तुम्ही ताईच्यात आणि भाऊच्यात का हेलगडी लावू शकत नाही गैरसमज निर्माण करून. तुम्ही चांगलंच भाऊचं कान भरल्याचं, आणि भाऊला पण सांगणार माझं की भाऊ नेहाताईचं काय ऐकू नका. तुम्हाला माहिती आहे विषय काय झालता माझ्या बाबतीतला, त्यामुळं तुम्ही पण जरा सावधच राहा नेहाताईपासून, की त्या तुम्हाला काय बाय सांगतील आणि तुम्ही त्यांच्यासारखं करचाल. मी आजपर्यंत तीच करत आले. तुम्ही काय तसं करू नका आणि तुमच्या नवरा बायकोचं नातं विस्कळीत करू नका. तुम्ही रुपाताईला लय काय 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 म्हणायला लागला, तर आताच थोडं हाय विषय तवरच सावध राहा. आणि काय होत आहे नेहाताई, तुम्ही काय सारखं येऊन येऊन त्या आत्यांवरच ठेपता की आई बसली होती गाडीत यायला काय झालं आणि तिला तिन्ही लेकरं समान पाहिजे. ते तिन्ही लेकरं समानच आहे ते व त्यांच्या मनानं, तिन्ही लेकरं समानच आहे ती, पण लेकरांनी पण तसं वागायला पाहिजे. लेकरूच जर दुसऱ्या लेकराच्या अंगावर हात उचलत असेल तर त्या लेकराची साईड कशी घेईल आई. आणि तुम्ही म्हणता मग यायचं होतं, म्हणायचं होतं, मारू नको तरी म्हणायचं होतं, किंवा का मारलं म्हणून मला मारायचं होतं. म्हणजे तुम्ही अजून आईवर पण हात उचलायला वय. तुमचं काय सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवर सुद्धा हात उगारला असता रागाच्या भरात, जसं ह्यांच्या अंगावर हात उगारला. आणि त्यांना येऊ नको म्हणून आम्हीच सांगितलं होतं, कारण आपण रस्त्याच्या कडनच उभारला होता आणि लेकरं खाली उतरले असते, गाड्या ये जा करत होत्या. त्यामुळं लेकरांना गाडीत बसा आणि तुम्ही पण बसा त्यांच्या संग, असं आम्हीच सांगितलं होतं. त्यामुळं त्या गाडीच्या बाहेर आल्या नाही त्या. आणि काय हो योग्य तुझ्याकडं बघायचं आहे, काय बघता माझ्याकडं. आता सगळं तर तुम्हीच बघितलं आत्तापर्यंत माझ्याकडं. म्हणजे काय बाय हिडत जी बोलायचं होतं ते सगळं तुम्हीच सांगून शिकून सवरून बोलली मी. मग अजून काय बघायचं माझ्याकडं. म्हणजे अजून एकदा मला अजून तुमच्याच रिंगणात घेताव काही, पण मी काय रिंगणात येत नसते अजिबात, अजिबात येत नसते. कारण आता चांगलीच अद्दल घडली आहे या योगीला. योगी कसे आहे जरा डोक्यानं कमी आहे, त्यामुळं कमी तिथं आम्ही म्हणून मला सारखं सारखं तसं तुमच्या गळ्यात घेऊ नका. तुम्ही आमच्याकडं नाही, आम्ही तुमच्याकडे बघण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं तुम्हीच सावध राहा, कळलं ना.